नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 25 जुलै आषाढी एकादशी येईपर्यंत दररोज घरात स्वामींची ही सेवा सुरू करा. स्वामी एक तरी इच्छा तुमची नक्की पूर्ण करतीलच. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्ताने शेवटपर्यंत नक्की पाहावा, कारण 25 जुलै रोजी येणारी आषाढी एकादशी ही अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. अनेक भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहतात. अशी मान्यता आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान हे 4 महिन्यासाठी झोपी जातात. म्हणून या एकादशीला देवशयनी, देवांचा झोपण्याचा दिवस, देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. मग पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य, धार्मिक कार्य होत नाही. मित्रांनो, असे मानले जाते की या काळात श्रद्धा, भक्ती आणि सातत्याने केलेली सेवा मनाला शांती देते, सकारात्मकता वाढवते आणि जीवनात चांगले बदल घडवण्याची प्रेरणा देते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपी पण भावपूर्ण स्वामींची सेवा सांगणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही सेवा ही केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने करायची असते. श्रद्धेने केलेली उपासना मनाला बळ देते आणि योग्य निर्णय घेण्याची शक्तीही वाढवते. आता जाणून घेऊया ही सेवा कशी करायची. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ ठेवा. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावा. शक्य असल्यास उदबत्ती किंवा धूप सुद्धा तुम्ही लावू शकता. यानंतर शांत मनाने तुम्हाला स्वामींसमोर तुमची जीही मनातली इच्छा आहे ती बोलायची आहे. जेही तुम्हाला मागणं आहे, जेही तुमची प्रार्थना आहे ती बोलायची आहे. त्यानंतर स्वामींचा नामजप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 3 माळ करायचा आहे. हा जप केल्याने मनातील चिंता, दुःख, अडचणी आपल्या दूर होतात. हा मंत्र अत्यंत सोपा आहे, पण जप करताना मन एकाग्र असणं आवश्यक आहे. जप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांची प्रार्थना बोलू शकतात. ती प्रार्थना म्हणजेच स्तोत्र आहे, अक्कलकोट स्वामी स्तोत्र. हे तुम्हाला गुगलवर मिळेल. त्यानंतर तारक मंत्र तुम्ही एक वेळेस वाचू शकतात. मित्रांनो, तुम्ही त्यानंतर शेवटी एक प्रार्थना करायची आहे. हे स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची मला शक्ती द्या. योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. मला सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा द्या. मित्रांनो, ही सेवा 25 जुलै आषाढी एकादशीपर्यंत तुम्ही रोज करायची आहे. जर काहीच जमलं नाही, कोणते स्तोत्र मिळाले नाही किंवा नाही आहे तुमच्याकडे, तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 3 माळ करा. अनेक भक्त सांगतात की नियमित नामस्मरण आणि भक्तीमुळे त्यांना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक अनुभव मिळाले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण श्रद्धेने केलेली उपासना मनाला नक्कीच बळ देते. लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर आपल्या कर्तव्याचे पालनही प्रामाणिकपणे करा. प्रयत्न आणि प्रार्थना याची साथ असेल तर जीवनातील अनेक गोष्टी अधिक सकारात्मक पद्धतीने घडू शकतात. जर तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल तर ती स्वामींच्या चरणी अर्पण करा. मात्र त्याचबरोबर संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन करा, गरजूंना अन्नदान करा किंवा आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करा. सेवा, दया आणि सदाचार हेच खरे अध्यात्म आहे. मित्रांनो, ही माहिती आणि स्वामींचे तुम्ही भक्त सेवेकरी असाल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.